अखिल भारतीय जैन अल्पसंख्याक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ललित गांधी यांनी महाराष्ट्राचे कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या जैन धर्म हा हिंदू संस्कृतीचा भाग आहे आणि त्याने अल्पसंख्याक दर्जा सोडण्याचा विचार करावा या विधानावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली. ललित गांधी म्हणाले, हे विधान अज्ञानातून केलेले आहे किंवा एखाद्या ठरवून आखलेल्या भूमिकेचा भाग आहे. जैन धर्म हा भारतातील एक स्वतंत्र, प्राचीन आणि वैज्ञानिक तत्त्वज्ञान आहे. त्याचे स्वतःचे तीर्थंकर, स्वतःची तत्त्वमीमांसा आणि मोक्ष परंपरा आहे. आम्ही हिंदू संस्कृतीचे पालन करते आहोत, परंतु शाखा किंवा उपशाखा नाही. धर्म आणि संस्कृती या पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत. अल्पसंख्याक दर्जा हा कोणतीही भीक नसून आमचा घटनात्मक अधिकार आहे. तो आमच्या वेगळ्या ओळखीचा सन्मान आहे. हा दर्जा सोडणे म्हणजे स्वतःच्या अस्तित्वालाच नाकारणे होय. अशा कोणत्याही विचारसरणीला आम्ही सर्व स्तरावर विरोध करू. राष्ट्रीय स्तरावर अल्पसंख्याक दर्जा मिळण्यापूर्वीच विविध राज्यांमध्ये सुमारे 25 वर्षांपूर्वी जैन समाजाला हा दर्जा मिळाला होता. या दीर्घ काळात जैन धर्म परंपरा आणि हिंदू संस्कृती यामध्ये कोणताही फरक पडलेला नाही. आमची सांस्कृतिक परंपरा जशी पूर्वी होती तशीच आजही जपली जात आहे. हिंदू आणि सनातन संस्कृतीसोबत जैन धर्माचे संबंध अत्यंत सौहार्दपूर्ण आहेत आणि राहतील याबद्दल कोणतीही शंका नाही. परंतु याचा अर्थ असा नाही की जैन धर्म हा कोणत्याही इतर परंपरेची शाखा आहे. सर्वोच्च न्यायालयासह विविध न्यायालयांमध्ये आणि ऐतिहासिक संदर्भांमध्ये जैन धर्माची स्वतंत्रता आणि प्राचीनता सिद्ध झाली आहे. जैन समाजातील अग्रणी LM सिंघवी, वीरेंद्र हेगडे, माजी खासदार विजय दर्डा, माजी केंद्रीय मंत्री प्रदीप जैन, सुरेशदादा जैन, शांतीलाल मुथा, बाळ पाटील, माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी, DA पाटील आदी विविध मान्यवरांच्या दीर्घ प्रयत्नानंतर आणि संघर्षानंतर या घटनात्मक अधिकार मिळवण्यात आला आहे. आर्थिक फायद्यांपेक्षा आमच्या अधिकारांचे आणि अस्तित्वाचे संरक्षण अधिक महत्त्वाचे आहे. हा घटनात्मक अधिकार काढून घेण्याचा कोणताही प्रयत्न पूर्ण ताकदीने हाडून पाडला जाईल. हा दर्जा जैन समाजाच्या ऐक्यासाठीही अत्यंत महत्त्वाचा आहे. लोढा यांनी हे समजून घ्यावे की जैन समाज आता शांत बसणार नाही. त्यांचे विधान आमची एकता अधिक बळकट करेल. ललित गांधी यांनी सर्व जैन पंथांना एकत्र येऊन अशा प्रयत्नांना ठामपणे विरोध करण्याचे आवाहन केले आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.